हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर इथं बघा मी बाही घेतलेली आहे, त्याला जोड दिलेला आहे. तर आपण ब्लाऊजची संपूर्ण इथं शिलाई पाहणार आहोत. म्हणजे पुढचा जो पार्ट असतो तो कसा जोडायचा, त्याचबरोबर फिटिंग कशी करायची ब्लाऊजला आणि लांब बाही असेल तर ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण पाहणार आहोत. तर इथं बघा सर्व पार्ट आहे ते रेडी करून घेतलेले मी, म्हणजे कापड आणि अस्तर आहे ते जॉईंट केलेले आहे. तर इथं बघा हे पुढचे पार्ट आहे, म्हणजे दोघं साईडचे. तर इथं बघा या पद्धतीने सर्वात पहिले काय करायचं, जो आपला पुढचा जो पार्ट असतो तो साईड पार्ट आणि कटोरी आहे ती या पद्धतीने चेक करून घ्यायची आहे. म्हणजे जोडण्याच्या अगोदर पहिले चेक करायची की एक्स्ट्रा आहे की नाही ते, आणि साईड पार्टपेक्षा कटोरी ही एक्स्ट्रा घ्यायची असते, अर्धा इंच तरी एक्स्ट्रा घ्यायची. तर इथं बघा या पद्धतीने आपण कटोरी जी आहे ती साईड पार्टला जोडत असतो. तर जोडण्या अगोदर बघा इथं आपण सर्वात पहिले टक्स घेऊन घेऊया. पहिले टक्स घ्यायचे, त्याच्यानंतर कटोरी जी आहे ती जॉईंट करायची आहे. तर इथं बघा दोघं साईडच्या कटोऱ्या घेतलेल्या आहे मी, आणि आता त्यांना आपण टक्स देणार आहोत. तर पहा या पद्धतीने पहिले चेक करायचं. कापड जर एक्स्ट्राचा उरत असेल तर इथं कट करून घ्यायचं आहे. जसं इथं बघा मी थोडासा एक्स्ट्राचा होता कापड, त्याला मी कट करून घेतलं. त्याच्यानंतर बघा जी आपण कटोरी आहे ती इथं फोल्ड केलेली आहे. तर एकदम कोपरा आहे, तिथून टोक आहे, तिथून 1.5 इंच घ्यायचा आडवा टक्स, आणि उभा टक्स बघा जिथून आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मार्किंग करून, तिथूनच वरती 2.5 इंच घ्यायचा आहे. तर हे बघा या पद्धतीने डबल टिप टाकून घेतली मी. आता इथे बघा आपली कटोरी जी आहे ती या पद्धतीने एकदम व्यवस्थित टक्स मार झाल्यावर पफसुद्धा व्यवस्थित आलेला आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथं टक्स घेऊन घेऊया. तर हे बघा एक्स्ट्राचा कापड कट केला. त्याच्यानंतर बघा आडवा टक्स आहे तो 1.5 इंच घ्यायचा, आणि उभा आहे तो इथं 2.5 इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं डबल टिप टाकायची आहे. तर हे पहा या पद्धतीने आपण इथं टक्स शिवून घेतलेले आहे कटोरीचे. तर इथे दोघं साईडचे आपल्या कटोऱ्या इथे रेडी झालेल्या आहे. तर पहा इथं या पद्धतीने. आता आपण कसं जोडायचं ते पाहूया. तर बघा या पद्धतीने बघा उलट्या साईडने ठेवलेली मी, म्हणजे एक पार्ट सरळ बाजूने ठेवायचा, आणि कटोरी जी आहे ती उलट्या साईडने ठेवायची आहे. आणि बघा कटोरी जोडताना तुम्ही जर एक्स्ट्राची घेतली असेल किंवा तुम्हाला वाटत असेल मोठी झाली असं, तर गळा आहे तिथूनच शिवायची आहे, म्हणजे जसं मी इथं दाखवते तसं. आणि बघा एक्स्ट्राचं उरलेलं आहे ते मी इथं कट करून घेतलं. काही अडचण येत नाही, आणि या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की शिवून पहा. तरी बघा थोडंसंच किंचित असं जास्तीचं होतं, तर मी इथं खालून कट करून टाकलं ते. तर हे पहा या पद्धतीने बघू शकता इथे आपली कटोरी आणि साईड पार्ट आहे ते व्यवस्थित इथं शिवून झालेले आहे. आणि डबल टिप टाकायची आहे कटोरीला. आता बघा इथं क्रॉसपट्टी जी आहे ती या पद्धतीने उलट्या साईडने ठेवायची आहे, सरळ बाजू आहे त्याच्यावरती, आणि अर्ध्या इंचाने शिवायची आहे. आता पहा इथं जे टोक घेतलेलं होतं आपण, टक्स घेतलेला होता, त्याला आतल्या साईडला मी त्रिकोणसारखा असा फोल्ड केला, आणि त्याच्यानंतर इथं मी अर्धा इंचावरती टीप टाकून घेते. तर हे बघा या पद्धतीने एक टीप टाकून घेतली. त्याच्यानंतर परत एक टीप टाकायची आहे आपल्याला, म्हणजे डबल टीप लगेच टाकायची. तर पहा इथं एका साईडचं आपलं इथं शिवून झालेलं आहे. आता इथं बघा क्रॉसपट्टी आहे ती एक्स्ट्राची आहे, ती मी इथं कट करून घेतली. तर हे बघा धागे वगैरे आहे ते लगेच कट करून घेते. तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे. तर त्यांचे पहिले 4 ब्लाऊज दिलेले होते, त्याच्यानंतर त्यांना व्यवस्थित बसले, त्याच्यानंतर परत अजून त्याने हे 4 ब्लाऊज दिले. तर 2 ब्लाऊज त्यांना अर्जंटमध्ये शिवून पाहिजे होते, ते मी देऊन दिले. आणि हा एक ब्लाऊज आहे, अजून एक ब्लाऊज बाकी आहे शिवायचा. तर हे बघा या पद्धतीने. आणि या ब्लाऊजचं मी कटिंगचा व्हिडिओ, म्हणजे पेपर पॅटर्न कसं तयार करायचं, त्याचबरोबर पॅटर्न आहे ते कापडावरती ठेवून कसं कटिंग करायचं, तर ते सुद्धा मी व्हिडिओ जे आहे त्याचे तर चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहे. तर त्यांची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, जेणेकरून तुम्हीसुद्धा ते व्हिडिओ पाहून तुम्हालासुद्धा ब्लाऊजची कटिंग करायला एकदम सोपं जाणार आहे. तर हे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने मी जॉईंट केलं. आता बघा क्रॉसपट्टीसुद्धा आपण याच पद्धतीने जॉईंट करणार आहोत. तर बघा क्रॉसपट्टी सरळ बाजूने ठेवली, आणि हा जो पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवलेला आहे मी. तर बघू शकता या पद्धतीने. तर टक्स आहे त्याला बघा आतल्या साईडने बघा या पद्धतीने त्रिकोण सारखा मी फोल्ड केला, आणि कटोरीची जी शिलाईन आहे गोलाकारमध्ये ती सुद्धा त्या साईडला केली मी. तर या पद्धतीने आपल्याला अर्ध्या इंचावरती क्रॉसपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे.
तर पहा या पद्धतीने मी व्यवस्थित जॉईंट करून घेतली. तर बघू शकता इथं एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचे, तेवढंच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वाढतं. तर पहा आपलं ब्लाऊज आहे तो व्यवस्थित इथं आलेला आहे. आता आपण इथं लूप्स पट्टी लावणार आहोत. तर उलट्या हाताकडे आपल्याला काय करायचं, लूप्स पट्टी लावायची असते. तर मी ती पट्टी जी आहे ती 4 इंचची घेत असते. तर हे बघा डबल फोल्ड केलेला हा कापड आहे. तर मी इथं 2-2 इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक्स्ट्राची पट्टी जी आहे ती मी इथं कापड आहे एक्स्ट्राचं ते कट करून घेणार आहे. तर हे बघा या पद्धतीने. तर 4 इंच मोठा जर कापड असेल तुमच्याजवळ तर 4 इंच कापड मोजून घ्यायचं आणि त्याला फोल्ड करायचं आहे. तर इथं थोडंसं बघा तिरकस वाटत होतं तर त्यासाठी मी इथं कट केलं. तर हे बघा ओपन करून तुम्हाला मोजून दाखवते मी. तर हे बघा 4 इंचचा आपण लूप्स पट्टीसाठी कापड घेतलेला आहे. आता बघा खालच्या साईडला या पद्धतीने फोल्ड करायचा आणि त्याची परत आपल्याला डबल घडी घालायची आहे त्या कापडाची. आता बघा हा हात आहे, या उलट्या हाताकडे म्हणजे आपल्याला ही पट्टी जी आहे ती उलट्या साईडने शिवायची आहे. तर आपण असं जर केलं तर ती पट्टी आहे ती वरच्या साईडने फिनिशिंगमध्ये आपल्याला व्यवस्थित येईल ती. आता इथे बघा पट्टी आहे ती पाव इंचापेक्षा कमी अंतर घेऊन मी शिवून घेतली. परत तापटीप दिली इथं. त्याच्यानंतर बघा फोल्ड करायची आहे ती पट्टीला वरच्या साईडने. तर ती ते जे अंतर आहे ते 1 इंचाचं यायला पाहिजे. तर काय होईल की ब्लाऊज जेव्हा घालणार तेव्हा सेंटरला असं हुक जेव्हा लावतात तेव्हा सेंटरला गॅप वगैरे काय दिसत नाही. तर हे बघा एकदम फिनिशिंगमध्ये आपली इथं पट्टी रेडी झालेली आहे. आता इथं बघा हुक पट्टीसाठी मी इथं 1.5 इंचाचा म्हणजे कापड घेतलेला आहे. डबल फोल्ड केला. तर हे बघा या पद्धतीने. आता ही पट्टी जी आहे ती आपल्याला हुक पट्टी आहे वरून शिवायची असते. तर हे बघू शकता या पद्धतीने वरून शिवायची आहे तिला. तर पाव इंचापेक्षा कमी अंतर घ्यायचं इथं शिवताना. आता वरून परत एक या पद्धतीने प्रेस करायचं आणि एक दाबटीप द्यायची आहे. तर बघा इथं या पद्धतीने व्यवस्थित दाबटीप देऊन द्यायची आणि ही पट्टी आहे ती आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि एकदम कोपऱ्यावरती इथे टीप टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता या पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये मी एक टीप टाकून घेतली. एक्स्ट्राची पट्टी कट करायची. आता इथं बघा आपल्याला दोघं पट्ट्या ज्या आहेत त्या इथं चेक करायच्या आहे. तर बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जेवढा पार्ट असेल तेवढा कट करून घ्यायचा. तर पहा या पद्धतीने इथं मी एक्स्ट्राचा कापड होता तर कट करून घेतला. आता ठेवून पाहायचं व्यवस्थित. बघा आपला गळा आहे तो व्यवस्थित येतोय. ते किंचित थोडंसं एक्स्ट्राचं दिसत होतं ते कट करून घेतलं मी. तर बघा इथं या पद्धतीने आपला गळा रेडी झालेला आहे. आता बघा इथं तुम्ही एक तर पायपिंग करू शकता किंवा गोटपट्टी इथं लावू शकता. तर इथं 1.25 इंचची पट्टी घेणार आहे मी. गोटपट्टी लावायची आहे मला याच्यासाठी. तर बघा इथं या पद्धतीने मी दोघं साईडने असं 2 पट्ट्यांसाठी इथं मार्किंग करून घेतली. आता इथं पट्टी जी आहे ती कट करून घेते. तर आपल्याला बघा तुम्ही पायपिंग करत असाल किंवा गोटपट्टी लावत असाल तर आपल्याला इथं तिरकस पट्ट्या कट करायच्या असतात. आता बघा गळ्याच्या साईडने मी अर्धा इंचची पट्टी एक्स्ट्रा त्या साईडला सोडून दिली. त्याच्यानंतर इथं पाव इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि बघा या पद्धतीने एक टीप टाकून घ्यायची आहे. तर पहा असं या पद्धतीने टीप टाकून घ्यायची. तर एक्स्ट्राचा कापड मी कट करून घेते. आता छोटे छोटे कट्स मारायचे आहे आपल्याला जेणेकरून आपली पट्टी आहे ती आतल्या साईडला एकदम फिनिशिंगमध्ये फोल्ड होणार आहे त्यासाठी. तर बघू शकता या पद्धतीने ती पट्टी आहे ती व्यवस्थित फोल्ड करायची. तर इथं तुम्ही एकदम कोपऱ्यावरती सुद्धा टीप टाकून हात शिलाईन करू शकता या पट्टीला किंवा तुम्ही मशीनने सुद्धा इथं टीप टाकू शकता. जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे तर मी मशीनने इथं टीप टाकत आहे. तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. आता बघा ती अर्धा इंचची पट्टी आपण एक्स्ट्रा सोडलेली होती तिला आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा इथं आपलं पट्टी आहे ती आतल्या साईडने सुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये आली आणि वरून सुद्धा आलेली आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे. तर बघा ही जी पट्टी आहे ती आपल्याला शोल्डरपासून जॉईंट करत यायचं आहे. तर हे बघा या पद्धतीने 5 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आणि त्याच्यानंतर जिथं आपल्याला ती पट्टी शिवून घ्यायची आहे. तर बघा इथं मी पट्टी जॉईंट करून घेतली. त्याच्यानंतर बघा ती कट न करता आपल्याला दुसरा जो पार्ट आहे आपला तर तो ठेवून पाहायचा आहे की आपल्या दोघं साईडच्या पट्ट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित येत आहे की नाही ते. त्याच्यानंतरच ही पट्टी कट करून आपल्याला शिवायची आहे.
तर बघा इथं मी आतल्या साईडला तो एक्स्ट्राचा कापड होता तो मध्ये फोल्ड करून दिला आणि उलट्या साईडने ठेवून एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घेते. तर बघा इथं एकदम फिनिशिंगमध्ये आपला पुढचा जो गळा आहे तर तो एकदम व्यवस्थित आलेला आहे. तर बघू शकता इथं. तर आपल्याला बघा इथं आता आय बनवून घ्यायची आहे मशीनने. तर पहा या पद्धतीने मी सारखंच अंतर घेतलं. तर इथं मी 5 हुक लावणार आहे, त्यासाठी मी 5 आय बनवून घेणार आहे. तर पहा इथं या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची खडूने आणि व्यवस्थित असं इथं आपल्याला आय बनवून घ्यायची आहे. तर पहा किती सोपी पद्धत आहे. तर एकदम फिनिशिंगमध्ये आपल्या इथं रेडी झालेला आहे आय. आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग पाहायची आहे. तर बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तो सरळ बाजूने ठेवायचा आणि पुढचा जो पार्ट आहे तो चेक करायचा आहे आपल्याला. आणि या पद्धतीने बघा पुढचा जो गळा आहे तो आणि पाठीमागचा गळा असा सेम ठेवायचा आहे. आणि अर्धा इंचचं इथं मार्जिन सोडून आपल्याला इथं असं या पद्धतीने 2-3 टिपा एक्स्ट्राचं टाकायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घेतले. आता इथं बघा फिटिंगच्या बाजूने सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित आहे की नाही ते. तर व्यवस्थित आलेलं आहे, त्यासाठी मी आता दुसऱ्या साईडने सुद्धा शोल्डर जॉईंट करून घेते. तर बघा इथं ज्या बाजूला आपला गळा आहे त्या बाजूला बघा 2-3 टिपा एक्स्ट्राच्या टाकून घ्यायच्या आहे, जेणेकरून शिलाई आहे ती निघणार नाही यासाठी. आता बघा इथं या पद्धतीने या साईडला सुद्धा चेक करून घेऊया फिटिंगच्या साईडने. तर किंचित बघा थोडासा कापड एक्स्ट्राचा आहे, तर तुम्ही कट न करता इथे बघा क्रॉसपट्टी आपण जिथे जॉईंट केलेली होती तर तिथे एक छोटीशी टिप टाकून घेतली. तर बघा आता व्यवस्थित आलेलं आहे. तर आता आपण सर्वात पहिले बाही जॉईंट करणार आहोत. तर बाही जॉईंट करायच्या अगोदर बघा बाही व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. तर आपण जर चेक नाही केलं तर बघा बाही जी आहे ती काखेत फुगा होतो. तर व्यवस्थित चेक करून घ्यायची. पुढचा पार्ट पुढच्या साईडला येतोय की नाही ते, पाठीमागचा पार्ट पाठीमागच्या साईडला. तर या पद्धतीने बघा बाहीचं सेंटर काढायचं आहे. तर ही बाही व्यवस्थित आहे त्यासाठी मी एक सेंटर काढून घेतला बाहीचा. त्याच्यानंतर बघा जिथे आपण शोल्डर जॉईंट केलं तर ते सेंटर आहे ते त्या साईडला ठेवून आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि अर्धा इंचाची मार्जिंग इथं देऊन आपल्याला बाही जॉईंट करायची आहे. तर बघा इथं या पद्धतीने व्यवस्थित अशी बाही जॉईंट करून घ्यायची आहे. तर दोघं साईडने मी अर्धे अर्धे करून अशी मी बाही शिवून घेते इथं. तर बघा इथे या पद्धतीने. आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल, तुम्हाला बाही कशी जॉईंट करायची ते जमत नसेल तर तुम्ही पहिले खडूने मार्किंग करून घ्यायचं. 1/2 इंच जॉईंट करत असाल तर तेवढं शिलांसाठी तेवढं खडूने मार्किंग करायची. त्याच्यानंतर इथं बाहीला आपल्याला या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. तर तसंसुद्धा तुम्हाला करता येतं. तर हे बघा या पद्धतीने बाही आपण डबल टिप टाकून घेतली आणि व्यवस्थित जॉईंट करून घेतली. आता त्याच्यानंतर बघा सरळ बाजूनेच आपल्याला काय करायचं आहे, एक टीप टाकून घ्यायची आहे कोपऱ्यामध्ये. एकदम 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं. हे बघा या पद्धतीने. तर मी इथं बघा एकदम कमी अशी 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेते आणि टीप टाकून घेते. कारण इथं मी शिलाई मार्जिन आहे ते 1.5 इंच सोडलेलं होतं, त्यासाठी एक्स्ट्राचं आहे ते कापड कट करून घ्यायचं. तर बघा या पद्धतीने मी कट करून घेतलं. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने बाही जॉईंट करायची आहे. तर बघा इथं सर्वात पहिले बाहीला चेक करायचं व्यवस्थित आहे की नाही. त्याच्यानंतर बाहीचं सेंटर काढायचं आहे आपल्याला. तर तुमची जर बाही जोडताना कमी पडत असेल तर जो व्हिडिओ मी आहे पेपर कटिंगचा टाकलेला आहे तर त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. जेणेकरून तुम्ही जरी नवीन शिकत असाल तर तुम्हाला बाही कशी कटिंग करायची मापानुसार तर ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये जमेल. आणि काय अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर बघा दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथं बाही जी आहे ते शिवून घेणार आहोत. तर हे बघा या पद्धतीने आणि डबल टिप टाकायची आहे बाहीला. तर हे जे ब्लाऊज आहेत तर ते 38 साईजचं आहे. तर याचं पेपर कटिंग कसं करायचं, त्याचबरोबर पेपर कटिंग तयार झाल्यावर त्याला ब्लाऊज पीसवरती ठेवून ब्लाऊज कसा कटिंग करायचा. तर पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंगचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक आहे मी दोघांची इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तिथे जाऊन तुम्ही पाहून घ्यायचं. आणि काय अडचण जर आली तुम्हाला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगत जा. तर हे बघा या पद्धतीने आपण बाही इथं शिवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा आता एकदम कोपऱ्यावरती आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. तर इथं बघा व्यवस्थित पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे एकमेकांवरती. त्याच्यानंतर बघा एकदम कोपऱ्यावरती इथं टीप टाकून घ्यायची आहे. तर जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने.
एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा। आता इथं बघा आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहे, तर त्यासाठी ब्लाऊजला सर्वात पहिले उलट्या साईडने फिरून घ्यायचं आहे। तर हे बघा या पद्धतीने ब्लाऊज आहे तो उलट्या साईडने मी फिरवून घेतला। तर त्या आपण जी टीप टाकलेली होती, तर इथं पाव इंचावरती एक टीप टाकून घ्यायची आहे सर्वात पहिले। म्हणजे आपले जे सरळ बाजूने जी आपण टीप टाकलेली होती, तर ती इथं बघा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली इथं पॅक होऊन जाणार ते, त्यासाठी। तर बघा आपण ब्लाऊज जरी व्यवस्थित कटिंग केला आणि फिटिंग जी आहे ती व्यवस्थित जर नाही केली ब्लाऊजची, तर ब्लाऊज जो आहे तो पूर्ण बिघडतो। त्यासाठी बघा ब्लाऊजची फिटिंग एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण पाहणार आहोत आज। तर सर्वात पहिले बघा इथं आपण दुसऱ्या साईडने सुद्धा एक टीप टाकून घेणार आहोत पाव इंचावरती। तर पहा या पद्धतीने व्यवस्थित खालचा जो कापड आहे तो आणि वरचा कापड आहे तो व्यवस्थित धरायचा। तर बघू शकता इथे या पद्धतीने मी टीप टाकून घेते। तर बघा इथे या पद्धतीने फिनिशिंगमध्ये आपण इथे टिप टाकून घ्यायची। त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला आता दंडगीरचं माप टाकायचं आहे। तर इथं बघा 5.5 इंच दंड होता, तर इथं मी दंडगीरचं माप टाकलं 5.5 इंच। त्याच्यानंतर बघा जी एक्स्ट्राची पट्टी सोडलेली होती तिला धरून आपल्याला इथं 9.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। म्हणजे मी छातीचा चौथा भाग घेतला तिथं, आणि इथं बघा 1.5 इंच मार्जिन घेतलं होतं, तरी मी इथं 1.25 इंच खालून घेतलं। आणि या पद्धतीने बघा तिघं जे पॉईंट आहे आपले घेतलेले, दंडघेर आणि छातीचा चौथा भाग आणि खाली कमरेचा भाग, तर हे दोघं पॉईंट या पद्धतीने जोडायचे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे खडूने, म्हणजे तुम्हाला फिटिंग करताना एकदम व्यवस्थित जाणार आहे आणि शिलाईनसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये एका लाईनमध्ये येणार आहे ती, त्यासाठी। आता दुसऱ्या साईडने सुद्धा बघा 5.5 इंच दंडघेर घ्यायचं। त्याच्यानंतर इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर हे 38 साईजचं ब्लाऊज आहे, तर मी इथं छातीचा चौथा भाग जो आहे तर तो इथं बघा 9.5 इंच घेते। तर बघू शकता इथे या पद्धतीने, आणि इथं खाली 1.25 इंच घेतलेलं आहे, कारण आपलं पाव इंच इथं शिलाईनमध्ये गेलेलं आहे त्यासाठी। तर बघू शकता इथं तिघं पॉईंट आपण जोडून घेतले आणि आता एक टीप टाकून घेणार आहोत। तर या पद्धतीने जरी तुम्ही फिटिंग केलं आणि कमरेमध्ये ब्लाऊजचे माप घेऊन घ्यायचं आणि थोडंफार जरी लूज राहिलं तर तुम्ही खालून टीप टाकू शकता। आता बघा सरळ बाजूने तुम्हाला ब्लाऊज फिरवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर हे बघा आपला इथं ब्लाऊज जो आहे तो रेडी झालेला आहे। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा नक्की कळवा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।